नमस्कार मित्रांनो, मी पायल आपले मन्युक ऑडिओ सिटीमध्ये स्वागत करते। आज आपण एक अतिशय महत्त्वपूर्ण पुस्तक द सबटल आर्ट ऑफ नॉट गिव्हिंग ए फक या पुस्तकावर चर्चा करणार आहोत। या पुस्तकाचा लेखक मार्क मॅन्सन आपल्या जीवनाची दिशा कशी सुधारायची यावर खूप साधे आणि प्रभावी मार्गदर्शन करतो। सर्वांगीण आनंद आणि संतुलन मिळवण्यासाठी आपल्याला फालतू गोष्टीवर फोकस न करता आपल्या जीवनाच्या महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला हवं। आजच्या व्हॉइस ओव्हरमध्ये आपण या पुस्तकाचे महत्त्वपूर्ण मुद्दे समजून घेऊया। भाग 1, सिंपल फोकस। आता या पुस्तकाच्या पहिल्या भागावर बोलूया। मॅन्सन सांगतात की आपल्याला आपल्या जीवनात कोणत्या गोष्टींवर फोकस करायचं ते ठरवायला पाहिजे। आपल्या आयुष्यात असलेल्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत। फालतू गोष्टींवर आपले वेळ, ऊर्जा आणि मन घालून तोट्यात पडू नका। मॅन्सनचे मत आहे की आणि यासाठी आपण आपल्या मूल्यांवर आधारित फोकस ठेवला पाहिजे। याचा साधा अर्थ असा आहे की आपल्या जीवनात खूप गोष्टी असतात, पण त्या सर्व गोष्टींवर आपल्याला फोकस करायचं नाही, ज्यामुळे आपण खूप कन्फ्यूज होतो। म्हणूनच आपल्या जीवनात फक्त त्या गोष्टींवर लक्ष ठेवू ज्या खरोखर आपल्याला आवडतात आणि महत्त्वाच्या आहेत। भाग 2, दुःख आणि संघर्षाचे महत्त्व। आता पुस्तकाच्या दुसऱ्या भागात मॅन्सन सांगतात की संघर्ष, वेदना आणि दुःख हे जीवनाचा एक अपरिहार्य भाग आहे। तुम्हाला फक्त दुःखाचे सामना करायचा नाही, तर त्याला स्वीकारून आपल्याला शिकायला हवं। जेव्हा आपण संघर्ष करतो तेव्हा आपल्याला जास्त समज येते आणि मानसिक बळ वाढते। तुम्ही ज्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करीत आहात त्या गोष्टींचा काही ना काही संघर्ष असतोच। हे संघर्ष आपल्याला जीवनाच्या अधिक खऱ्या अर्थाशी जोडतात, परंतु ज्या गोष्टींचा संघर्ष आपल्या आयुष्याच्या उद्देशाशी संबंधित। पुस्तकाच्या तिसऱ्या भागात मॅन्सन सांगतात की आपल्याला मर्यादित फक्स द्यायला शिकावं, म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्टीला महत्त्व देण्याची आवश्यकता नाही। काही गोष्टींना नकार देऊनच आपल्याला खरा मार्ग दिसतो। आपले फक्स त्या गोष्टींवर द्या ज्या आपल्या जीवनाच्या मूल्यांशी संबंधित असतात। आपल्याला इतरांच्या अपेक्षांनुसार वागणे गरजेचे नाही। आपल्याला स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे। म्हणून आयुष्यात काही गोष्टींसाठी नाही म्हणायला शिकावं। भाग 4, कन्सिस्टन्सी आणि शहाणपणाचा विचार। मॅन्सन सांगतात की कन्सिस्टन्सी म्हणजे एक गोष्ट सतत करणे, तीच साधता येणारा आणि विश्वास ठेवता येणारा मार्ग आहे। आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींचे महत्त्व समजून त्या दररोज एकाच प्रकारे करणे महत्त्वाचे आहे। एकदा एखादी गोष्ट सुरू केली की ती पूर्णत्वाकडे नेण्यात काहीच वावगं नाही। चांगल्या गोष्टींमध्ये स्थिरता आणि नियमितता आवश्यक आहे। केवळ एक चांगला निर्णय घेणे कधीच पर्याप्त नाही।
त्यावर विश्वास ठेवूनच त्याचा पाठपुरावा करणे आवश्यक आहे. निष्कर्ष. आता या पुस्तकाचा निष्कर्ष सांगूया. द सबटल आर्ट ऑफ नॉट गिव्हिंग ए फक हे पुस्तक आपल्याला शिकवते की आपल्याला इतरांच्या अपेक्षांवर आणि विचारांवर जास्त वेळ घालवण्याची गरज नाही. जीवनातील महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. संघर्ष आणि दुःख स्वीकारा आणि दररोज ताजेतवाने आणि कन्सिस्टंट राहून आपले ध्येय साधा. आपण जितके कमी गोष्टींवर फोकस करतो तितकेच आपल्याला आपली खरी दिशा मिळवता येते. जेव्हा आपले जीवन सोपे आणि साधे बनते तेव्हा तेच खरे सुख आहे. मित्रांनो, जर आपल्याला हे विचार आणि पुस्तक आवडले असतील तर कृपया मन्युक ऑडिओ सिटी चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा. आपले विचार खाली कमेंटमध्ये सांगा आणि कोणत्या दुसऱ्या पुस्तकाच्या समरीवर आपण व्हिडिओ पाहू इच्छिता ते देखील सांगा. धन्यवाद आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.